नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 डिसेंबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिकाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:07 ते 8:27 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिकाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:47 ते 11:08 आणि यमगंड काळ दुपारी 1:48 ते 3:09 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल, गुरुबरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी शुक्र आणि हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी दशमातला शुक्र आणि तुमच्याच राशीतला हर्षल परस्पर केंद्रयोग करणार आहेत. आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी सुरुवात करू नका. मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर जाण्याचा एक संबंध काही छोटे मोठे अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे सहकर्मी यांच्यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7म स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर प्रतियोग करेल. राशीच्या भाग्यातला शुक्र आणि व्ययातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातला शुक्र आणि लाभातला हर्षल हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी होऊ शकते. याचप्रमाणे काही आर्थिक लाभसुद्धा मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खास करून जे महिला वर्ग आहेत त्यांचे जे इन लॉज आहेत म्हणजे सासरकडची मंडळी आहेत त्यांच्याबरोबर वादविवादाचे वगैरे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातला शुक्र आणि दशमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असाच असणार आहे. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी जरूर करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायचे असेल आजचा दिवस उत्तम राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास.
सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी षष्ठातला शुक्र आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर केंद्रित करतील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तुमचे सहकर्मी यांच्याकडून थोडंसं काही वेगळ्या प्रकारे गोष्टी, ऑफिस पॉलिटिक्स सारख्या गोष्टी अनुभवास येऊ शकतील. या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातला शुक्र आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार आहेत. आजचा दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा राहील. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे राहील, ती कामं अगदी सहजपणे पूर्णसुद्धा होतील. तुमचे मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील, गपशप होतील, काही चांगले त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकते. येणार 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे आणि अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातला शुक्र आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर केंद्रित करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. काही चांगले लाभ मिळू शकतील, काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील, छोटे मोठे खर्चसुद्धा अपेक्षित आहेत. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. थोडंसं वातावरण गढूळ किंवा तापलं जाईल. त्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तृतीयातला शुक्र आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर केंद्रित करतील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. याचमुळे तुमच्यातली ऊर्जासुद्धा जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरक दांडगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवाद यापासून लांब राहणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराचे सुद्धा नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातला गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातला शुक्र आणि पंचमातला हर्षल हे परस्पर केंद्रित करतील. आजचा दिवस धावपळीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडीशी दमछाक होऊ शकेल, मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावर नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा करू नका. तुमच्या अंदाजे चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तुमच्याच राशीतला शुक्र आणि चतुर्थातला हर्षल हे परस्पर केंद्र करतील. आजचा दिवस तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक होऊ शकतील. याचप्रमाणे पूर्वी प्रलंबित लाभसुद्धा आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. येणारे 2 ते 3 दिवसात स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातला शुक्र आणि तृतीयातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी राहील. खास करून
जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या शुभफलदायी असतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले अनुभव येतील, त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट किंवा लाभसुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडीशी काळजी घ्या. महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रोमिसेस, वादविवादापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातला शुक्र आणि द्वितीयातला हर्षल हे परस्पर केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ लाभेल. तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. तुमच्यातली ऊर्जासुद्धा दिसून येईल. चांगल्या प्रकारे दिसून येईल. कामाचा उरक दाटगार आहे. जी कामं हाती घ्याल ती पूर्णपणे होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 डिसेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.